मी फक्त 2 मिनिट मौन धारण करतो. तोपर्यंत मावला डोळा सापडला पाहिजे, नाही तर सांगतो तुले. हो पाहतो. काल इथंच तर ठेवला होता बापाने. इकडे तिकडेच नसल. किती वेळ ते सोट्यावर भोगल चिटकून बसले आहे. स्वतःचा डोळा स्वतःला पाहता येत नाही काय? कुठे ठेवला होता? म्या तिथंच काढून ठेवला होता. मला काहीच घेणं देणं नाही. मला डोळा पाहून दे. मला ऑफिसला जायला वेळ होऊन राहिला. एक दिवस चप्पल घालून नाही जाऊ शकत काय? झाले डोळा 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 करून राहिले तर. मी काय तुला लेबर दिसून राहिलो काय? का चपराशी दिसून राहिलो? जो चप्पल घालून जाईन ऑफिस मध्ये, मग त्याच्यात दोन चप्पल अजून देऊन दे. गळ्यात टाकून चालला जातो ऑफिस मध्ये. पहिली गोष्ट तुम्हाला गळ्यात चप्पल टाकून काही फायदा नाही. कारण तुम्हाला गळ्यात रिहाय नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या लेबर चप्पलची इज्जत करणं शिका. ते लोक नसते ना तर त्यांचं कामही होत नाही. जो व्यक्ती त्याची इज्जत नाही करत ना त्याचा सत्यानाश होते. लक्षात ठेवा. सॉरी 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 सॉरी, माफ कर माफ कर, गलती झाली. रावली सॉरी, रावल्या पोराची सॉरी. जो 10 वाजेपर्यंत झोपून आहे त्याला झोपायला दिसता फुल राहिला असेल ना. अरे वा, बघितलं काय, महाराजांना आनंद दिला. महाराज मंगलाचे सुपुत्र श्री श्री 108 मुन्ना महाराज पलंगावरून कधी उठणार व्हिडिओ? अरे पापा यार. पापा यार? मी कावला पापा यार आहे? सॉरी पापा. अरे मी कावला पापा नाही, मी कावला भक्त आहे गुरुदेव, भक्त आहे मी कावला महाराज. पापा सुट्टी आहे. सरकारनं शाळा बंद केल्या. थंडीची सुट्टी आहे यार. असं सरकारने शाळा बंद केल्या? एक्झाम तर बंद नाही केले ना, जे पुढच्या महिन्यात आहे? नाही तर मग कावल्या जागी सरकार जाईल पेपर लिहाले झोरा घेऊन. अरे पापा करन ना अभ्यास. खूप थंडी आहे. थंडी? काहीच थंडी नाही आहे. थोडीशी काही थंडी नाही आहे. तू भेटो थंडीले आणि तू भेटो शाळेत जाले. मी नाही भेट, मी नाही भेट थंडीले. मी 2 डिग्री टेम्परेचर मध्ये नंगा होऊन आंघोळ करू शकतो आणि केली आहे. आंघोळ करून चाललो कमवाले, आपलं कर्तव्य निभवाले. तू झोप मस्त गड्यासारखा. हात मोठे सापडले. ते चालले जाणार पायात घालून. उन्हाळ्यात घालून जाईल हात मोचे, उन्हाळ्यात घालून जाईल. जेव्हा डोक्या म्हणून टपाटपा घाम काढत जाईल ना, तेव्हा तो घाम हात मोजे मध्ये भरून ठेवल. हा काय सांगाव, कुठं तहान महान लागली तर थेच प्यायले बरं होते मले. या माणसासोबत कितीही चांगलं बोलाव तरी या माणूस कधीच कोणासोबत चांगलं बोलत नाही बापा. अरे मंगला देवी महाराणी, चूक झाली मायापासून, माफ कर मले. महालक्ष्मी लक्ष्मीबाई, मी रावल्या पाया पडतो, साष्टांग प्रणाम आहे तुले, माफ कर. प्रणाम करतो प्रणाम करतो. हे काय चालू आहे बापा? अरे सुशीलाबाई या ना. काही नाही ते असंच आहे. नाही मंगलाबाई काहीतरी झालं वाटते. तुम्हाला काय करायला लागते? आमच्या घरात काही हो. सकाळी सकाळी तर आम्हाला शांततेनं राहू देत जरा. दुसरं कोणीच नाही भेटलं काय तुम्हाला? चालल्या इथं डोक्यात खाले. मंगलाबाईचे पाय पकडले होते ना तुम्ही? अरे काही नाही, असं तर सगळ्याच्या घरी चालू असते. अरे नाही नाही मंगलाबाई, सगळ्याच्या घरी नसते. आमच्या घरी नाही होत असं. मावल्या नवऱ्याला आजपर्यंत माझ्या पायाने पकडले बापा. आमच्या घरी नाही होत असं. पण आमच्या घरी होते. आमच्या घरातली परंपरा आहे. नवरा ऑफिसला जाताना बायकोचे पाय पडून जाते आणि मावला बापाही मावल्या माईच्या पाया पडून जात होता. मीही मावल्या बायकोचे पाया पडून जातो आणि मावल्या पोरगं जाते त्याच्या बायकोच्या पाया पडून. नाही तसं काही नाही, पण बायकोचा आदर केला पाहिजे. मी माझ्या बायकोचा आदर अदर करून गेली. तुम्ही काय आल्या ते सांगा पहिले. देवो इले काय पाहिजे तो, जाऊ दे लवकर घरी. हो मला काहीतरी पाहिजे होतं. अरे उठले आमचे सुटून झोपेतून. साईड द्या, आले आमचे राजकुमार आले. उठले ते झोपेतून. उठलो नाही अजून झोपेतून. आगाले चाललो, आगून आल्यावर अजून झोपतो. कुठं पाहू आता यायचा डोळा? काय झालं मंगलाबाई, काय शोधून राहिल्या? अहो यायचा डोळा कुठं ठेवला दिसून नाही राहिला. नाहीत तर नाही फेकला. तर नालीत पहिले फेकून जोडा. मी काय 6 महिन्याचं लेकरू काय, जो नालीत फेकून जोडा. अरे मजा करून राहिली मी. इथं कॉमेडी चालू आहे, जे मजा करून राहिल्या. तुम्ही इथं आल्या कशासाठी? मी आली आहे एक वस्तू घ्यासाठी. लवकर हे वस्तू घ्या आणि आपल्या घरी जा. मंगलाबाई मला थोडीशी चहापत्ती दे बरं. हो हो देतो ना देतो. हे पाय असं आहे, पहिले माझ्या जोडा पाहून दे, नंतर जे तुले करायचं आहे ते कर. अहो मंगलाबाई मी फक्त सांगतो तुम्हाला, यायला नालीत फेकला डोळा हे सांगून नाही राहिले तुम्हाला. अरे यार, हे तर माझ्या मागच लागली.
मी एक वेळा सांगितलं ना, नाही टाकला नालीत गोळा म्हणून. त्यानं इले काय पाहिजे तो हाकल ना लवकर.